खासदार संजय दिना पाटील यांच्या विरुद्ध तीव्र शब्दात आम्ही सर्व भुसावळचे पत्रकार संघटनेतर्फे त्यांचा निषेध करतो। जय हिंद, मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात GN न्यूज। खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकाराविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष सेलोडे तसेच पदाधिकारी सदस्य यांनी आज भुसावळ प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन। सविस्तर बातमी अशी आहे की 25 जून 2026 रोजी पत्रकारांशी संवाद साधत असताना ईशान्य मुंबईचे खासदार श्री संजय दिना पाटील यांनी पत्रकाराविषयी अवमानकारक व आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला। त्यांच्या या वक्तव्यामुळे पत्रकार बांधवांच्या भावना दुखावल्या असून पत्रकारांचा अपमान झाल्याची तीव्र भावना निर्माण झाली आहे। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकार समाजहितासाठी कार्य करत असतात। अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी पत्रकारांविषयी संयमित व जबाबदारीची भाषा वापरणे अपेक्षित आहे। यापूर्वी पत्रकारांना धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी भूमिका शासनाने व्यक्त केली आहे। त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन खासदार श्री संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी। तसेच भविष्यात कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा व्यक्तीकडून पत्रकारांना धमकी, अवमान किंवा दडपशाही होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करून पत्रकारांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी निवेदनात देण्यात आले। आणि सर्व भुसावळ तालुक्यातील व भुसावळ शहरातील पत्रकारांनी आज भुसावळ शहरातील प्रांत ऑफिसला निवेदन सादर केले। पुढे आपण GN न्यूजवर पाहू शकता। तोपर्यंत पाहत रहा GN न्यूज। मराठी पत्रकार संघटनेतर्फे आज प्रांत साहेबाला निवेदन देण्यात आलेलं आहे। खासदार संजय दिना पाटील यांच्या विरुद्ध तीव्र शब्दात आम्ही सर्व भुसावळचे पत्रकार संघटनेतर्फे त्यांचा निषेध करतो आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। त्यांनी जे पत्रकारावर अपशब्द जे वापरलेला आहे, CM साहेब फडणवीस साहेबांना विनंती आहे सर्व पत्रकारांची की त्यांच्यावर तत्काळ कोणती तरी कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे। ही सर्व भुसावळ पत्रकारांच्या तर्फे आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे आणि मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सेलोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी जमलेलो आहोत। धन्यवाद। बोला। आज सर्वप्रथम संजय दिना पाटील या खासदारांनी पत्रकारांविषयी जो अवमान केलेला आहे त्याचा आम्ही मराठी पत्रकार संघ व भुसावळ पत्रकार यांच्यातर्फे निषेध करतो। आज आम्ही प्रांत कार्यालयामध्ये याविषयी त्यांच्यावर कारवाई यासाठी निवेदन दिलेलं आहे। पत्रकार हा समाजाचा आरसा आहे आणि पत्रकार समाज माध्यमांचे कार्य जे काही उणिवा असतील त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असतो। परंतु खासदार म्हणजे लोकप्रतिनिधी सारख्या व्यक्तींनी पत्रकारांचा अपमान करणे हे आक्षेपार्ह आहे। त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करीत आहे आणि समाज माध्यमातून सर्वच स्तरावर यांचा निषेध होत आहे। त्यांच्यावरती त्वरित कारवाई व्हावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। पत्रकारांवर यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारचे अवमान झालेले आहे, परंतु त्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही। आज आम्ही या माध्यमातून प्रांत साहेबांना निवेदन दिले आणि त्यावर कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। यापुढे सुद्धा फडणवीस साहेबांनी यापूर्वीच सांगितले होते की पत्रकारांवर जो अवमान करेल त्याला सरळ जेलमध्ये पाठवावं लागेल। मग फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की आता संजय दिना पाटलांना पण जेलमध्ये पाठवणार का? तर फडणवीस साहेबांनी याविषयी त्यांच्यावरती त्वरित कारवाई करावी आणि पत्रकारांच्या संरक्षणाविषयी जे कायदे आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करावी ही अपेक्षा आहे। बोला। खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी एक बेताल वक्तव्य करून त्यांना धमकी दिलेली आहे। सर्वप्रथम आम्ही भुसावळ शहर पत्रकार जे बांधव आहेत आम्ही या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। मराठी पत्रकार संघातर्फे देखील त्याचा निषेध करण्यात येतो आहे आणि पत्रकारांना अशा धमक्या देणे हे एक अशोभनीय वर्तन आहे। तरी फडणवीस साहेबांनी त्यावर कठोर कारवाई करून त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी अशी आम्ही विनंती करतो। नुसार देशाचा आधारस्तंभ पत्रकार मानला जातो आणि संवैधानिक पदावर असलेले खासदार पाटील हे अशब्द वापरणे हे अशोभनीय आहे त्यांच्यासाठी आणि याचा आम्ही तीव्र निषेध करतो। एकीकडे कायदा काढला जातो पत्रकारांच्या संरक्षणासाठी आणि एकीकडे पत्रकारांचे खच्चीकरण आणि अशी घटना आणि तेही संवैधानिक पदावर बसलेले खासदार यामुळे पत्रकारांना शब्द वापरणारे पाटील यांचा आम्ही निषेध करतो आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी करतो आणि आज हे निवेदन देण्यात आलेले आहे। मैं आप सभी को एक अच्छे स्कूल के बारे में कुछ कहना चाहता हूँ।
जी हाँ, मैं MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल की ही बात कर रहा हूँ। यह एक ऐसा स्कूल है जहाँ बच्चों को केवल किताबी ज्ञान ही नहीं दिया जाता, तो बच्चों का सर्वांगीण विकास किस तरह से हो, इस पर भी बारीकी से नज़र दी जाती है। आज की तारीख में MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल पढ़ाई, अनुशासन एवं संस्कार देने वाला एक अग्रक्रम का स्कूल माना जाता है और यह इस स्कूल की खासियत भी मानी जाती है। इस स्कूल में हर छात्र पर व्यक्तिगत ध्यान दिया जाता है। MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल में प्ले ग्रुप से लेकर 10वीं कक्षा तक छात्र पढ़ते हैं। हर साल शानदार रिजल्ट, जिसमें टॉपर बच्चों की लंबी सूची, यही यहाँ की परंपरा बन गई है। तो आज ही संपर्क करें MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल, खड़का रोड, भुसावल और MI टेली इंग्लिश मीडियम स्कूल, अयान कॉलोनी, भुसावल। खुशखबर खुशखबर खुशखबर। इस जिलजिलाती गर्मी में ठंड का एहसास पाए आलीशान वाटर पार्क में। जी हाँ, अब अपने भुसावल शहर में ही इस तपती धूप से राहत पाए सिर्फ और सिर्फ आलीशान वाटर पार्क में, जहाँ पाइए अपनी फैमिली के साथ खुशियों की बहार, जहाँ आपको मिलेगा हिल स्टेशन जैसा ठंड का एहसास। यहाँ आपको अलग अलग वाटर राइड्स, स्विमिंग पूल और अन्य कई सारी राइड्स उपलब्ध होगी। साथ ही साथ आपके खान पान की भी व्यवस्था की गई है, वो भी आपके बजट में। तो देर किस बात की, आज ही आइए और आलीशान वाटर पार्क का मजा उठाइए। तो पता ना भूलिएगा, नेशनल हाईवे नंबर 53, सुंदरनगर के सामने, भुसावल।